नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे डी बाटो युनिव्हर्सिटी सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे सेकंड इयरचा, तर त्या सिलेबसवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कोणते कोणते टॉपिक्स त्यामध्ये आहेत किंवा कोणते कोणते बुक आपण रेफर केले पाहिजे, त्यानंतर सिव्हिलमध्ये डिटेल्स कोणत्या प्रकारे आहे, नवीन सिलेबस कसा असणार आहे, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, डी बाटो युनिव्हर्सिटी रिलेटेड वेळोवेळी अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही जोडू शकतात. आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईंट होऊ शकतात. तर मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला सिलेबसची PDF बघायला भेटत असेल. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आता डायरेक्टली आपण सिलेबसकडे येऊयात. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे टीचिंग स्कीम माहिती नसते, तर या ठिकाणी आपण थोडक्यात टीचिंग स्कीम पाहूयात. तुमचे मिड सेमिस्टर एक्झाम 20 मार्काची होत असते, त्यानंतर तुमचे कंटिन्युअस असेसमेंट 20 मार्काचे होत असते आणि फायनल पेपर थेरी पेपर जो असतो तो 60 मार्क्सचा तुमचा होत असतो. आता यामध्ये तुम्हाला टोटल 100 मार्क्स अशा प्रकारे होत असतात आणि या ठिकाणी डी बाटो युनिव्हर्सिटीमध्ये क्रेडिट सिस्टीम काम करत असते. तुमच्या प्रमोशन क्रायटेरिया वगैरे जे आहे ते क्रेडिट सिस्टीमवर डिपेंड असतं. आता थर्ड सेमिस्टरचा सिलेबस जो आहे तो आपण पाहूयात. या ठिकाणी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3. आता हा सिलेबस मी भरपूर व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. प्रिव्हियस व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आता या ठिकाणी आपण स्पेसिफिक सिव्हिलचा सिलेबस डिस्कस करणार आहोत. यामध्ये मेकॅनिक्स ऑफ सॉलिड्स. आता या ठिकाणी जे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील त्यांना डिप्लोमामध्ये SOM हा विषय झाला असेल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर हा विषय दुसरा कोणता विषय नाही आहे, तर याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तुम्ही म्हणू शकतात, कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या सर्व सिलेबस तुम्हाला या सब्जेक्टमध्ये बघायला भेटणार आहे. त्यानंतर तुमच्या असणार आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग. आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग याच्यामध्ये तुम्हाला बेसिक बिल्डिंगची इन्फॉर्मेशन, सुपरस्ट्रक्चर, सबस्ट्रक्चर हे सर्व बघायला भेटणार आहे. त्यानंतर हायड्रॉलिक्स 1. आता यामध्ये तुम्हाला बेसिक हायड्रॉलिक्स बघायला भेटणार आहे. त्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स जो विषय आपला असतो डिप्लोमाला, तर तो विषयाचे नाव या ठिकाणी तुम्हाला हायड्रॉलिक्स दिलेले आहे. आणि सर्वेइंग हा एक विषय तुम्हाला असणार आहे. सोबतच डी बाटो युनिव्हर्सिटीमध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट हा तुमचा ऑडिट सब्जेक्ट असणार आहे. या विषयाचा पेपर होत नाही आणि तुम्हाला 3 लॅबोरेटरीज असणार आहे. त्यानंतर एक इंटर्नशिप तुम्हाला या ठिकाणी करायची आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो आहे सिलेबस असणार आहे. आता आपण थोडी डीपली जाऊयात. आता या ठिकाणी बघू शकतात आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचा सिलेबस जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांना कॉमन आहे. तर तुम्ही तो सिलेबस जो आहे तो आपला प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहू शकतात. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आता मेकॅनिक्स ऑफ सॉलिड या विषयामध्ये तुम्हाला जे आहे टोटल 5 मॉड्यूल्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन जे आहे ते या फर्स्ट मॉड्यूलमध्ये बघायला भेटणार आहे. सिम्पल स्ट्रेन आणि सिम्पल स्ट्रेसेस आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे, या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. त्यानंतर ॲक्झियल फोर्स, शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट ही जी रिॲक्शन असतील. त्यानंतर या ठिकाणी तुमचे जे SFD BMD असतील डायग्राम्स, ते सर्व तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहेत. त्यानंतर तुमचे स्ट्रेसेस इन बीम. आता बीममध्ये कोणते स्ट्रेस आहेत, टॉर्शन असेल किंवा इतर कुठल्या प्रकारचे स्ट्रेस असतील, हे सर्व तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे. त्यानंतर कॉलम अँड स्ट्रट, यामध्ये तुम्हाला कॉलम्सबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन, ट्रस. त्यानंतर कंबाईन स्ट्रेसेस. आता यामध्ये तुम्हाला कंबाईन स्ट्रेसेस, त्यानंतर तुमची प्रिन्सिपल ऑफ स्ट्रेसेस, त्याच्यानंतर रँकायनेस थेरीज ऑफ फेल्युअर जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. भरपूर सारे टेक्स्टबुक त्यांनी या ठिकाणी दिले आहेत, ते तुम्ही रेफर करू शकतात. तर अशा प्रकारे तुमच्या मॉसचा सिलेबस असणार आहे. त्यानंतर बिल्डिंग ड्रॉइंग. आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंगमध्ये तुम्हाला जे आहे मॅशनरी कन्स्ट्रक्शन, त्यानंतर कॉन्क्रीट फॉर कन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, कॉन्क्रीटमध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट असतात, ॲडमिक्सचर कशा प्रकारे वापरतो. त्यानंतर आर्चेस अँड लिंटल. आर्चेस कशा प्रकारे असतात, ब्रिजेसचे लिंटर कशा प्रकारे असतात. त्यानंतर बघा मीन्स ऑफ लॅटरल कम्युनिकेशन. यामध्ये तुम्हाला जे आहे पॅसेज किंवा डोअर्स किंवा विंडोज किंवा स्टेअरकेस, रॅम्प, एलिव्हेटर्स याबद्दलची इन्फॉर्मेशन बघायला भेटणार आहे. त्यानंतर फ्लोरिंग ऑफ रूफ अँड टाईप्स. त्यामध्ये रूफ्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. क्वीन ट्रस, त्याच्यानंतर किंग पोस्ट हे काय असतं, हे सर्व ट्रसेस तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा सर्व सिलेबस जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा असणार आहे.
या सिलेबसच्या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. तर आय होप तुम्हाला सिलेबस जो आहे तो समजला असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.